नमस्कार मित्रांनो, शेवगाव पाथर्डी न्यूजमध्ये तुमचे स्वागत आहे। महाराष्ट्राचं राजकारण सध्या चर्चेचा भाग आणि 5 डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधीसाठी महायुती सज्ज आहे। पण सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, पुढचा मुख्यमंत्री होणार कोण? आज आपण या विषयावरती सविस्तर आढावा घेणार आहोत। शेवटपर्यंत नक्की पहा। महायुती म्हणजे भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि इतर मित्र पक्षांनी मिळून महाराष्ट्रात दणदणीत विजय मिळवला। या निवडणुकीत महायुतीने 288 पैकी 200 पेक्षा जास्त जागा मिळवल्या। यामध्ये भाजपचा मोठा वाटा आहे, पण शिंदे गटांनीही महत्त्वाची भूमिका बजावली आहे। हा विजय फक्त आकड्याचा विजय नसून तर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाला नवं वळण देणारा विजय आहे। भाजपकडे स्पष्ट बहुमत असूनही मुख्यमंत्री पदाबाबत संभ्रम कायम आहे। 5 डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधीत मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेतील का, की भाजप देवेंद्र फडणवीस यांनाच पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसवेल? अनेक तज्ज्ञांच्या मते ही शांतता एक मोठा रणनीतीचा भाग असू शकतो। राजकीय विश्लेषकांचे मत आहे की भाजपासाठी देवेंद्र फडणवीस हे विश्वासार्ह नेते आहेत, पण शिंदे गटाचा पाठिंबा कायम ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांना पुढे ठेवणे गरजेचे आहे। महायुतीसमोर केवळ सत्तेचा प्रश्न नाही तर मोठं आव्हानही आहे। शेतकऱ्यांची प्रश्न आणि कर्जमाफीसाठी धोरणं आखावी लागतील। महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा प्रकल्प जसे की समृद्धी महामार्ग आणि मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रभावी नेतृत्व आवश्यक आहे। तसेच रोजगार निर्मिती, उद्योजकतेला चालना देण्यासाठी ठोस पावले देखील उचलावी लागतील। महाराष्ट्रातील जनता यावेळी विकासाला प्राधान्य देत आहे। जनतेची प्रक्रिया पाहिली तर सगळे एक सक्षम आणि पारदर्शक नेतृत्वाची मागणी करत आहेत। याबाबत तुम्हाला काय वाटते? महाराष्ट्रासाठी योग्य नेता कोण ठरेल? मित्रांनो, 5 डिसेंबर हा दिवस इतिहासात एक नवा अध्याय लिहिणार आहे। मुख्यमंत्री पदावर कोणाची निवड होईल यावर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे। यावर असणारी आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा आणि अशाच ताज्या बातम्या, विश्लेषण आणि चर्चेसाठी शेवगाव पाथर्डी या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।